आनंद पोलीस टाइम जिल्हा प्रतिनिधी अशोक तायडे। महाराष्ट्र शासन जिल्हाधिकारी जळगाव प्रांताधिकारी यांच्या आदेशानुसार यावल तालुक्यात सेवा पंधरवडा कार्यक्रम 3 टप्प्यात राबवण्याचे नियोजन केले असल्याची माहिती यावल तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी आज तहसील कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली आहे। दिनांक 17 ते 22 सप्टेंबर 2025, दिनांक 23 ते 27 सप्टेंबर आणि दिनांक 28 ते 2 ऑक्टोबर 2025 अशा 3 टप्प्यांमध्ये तालुक्यातील महसूल थकबाकी मुक्ती मोहीम, जिवंत सातबारा, जिवंत रेशन कार्ड, शेत सुलभ योजना, पांदन रस्ते, दफनभूमी, स्मशानभूमी, महासमाधान शिबिर, शेतकरी आत्महत्या कुटुंब यांना सर्व लाभ देणे, महाविद्यालयीन शिबिर घेऊन दाखले वितरण कार्यक्रम, वर्ग 2 ते वर्ग 1 रूपांतरण, सामाजिक अर्थसहाय्य योजना मुद्दा क्रमांक 11 नुसार कार्यवाही करणे इत्यादी सेवा पंधरवडा साजरा करण्याचे नियोजन यावल तहसीलदार सौ मोहनमाला नाझीरकर यांनी केले असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे। 2025 रोजी एक शासन निर्णय काढून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी यांचा जन्मदिन म्हणजे 17 सप्टेंबर 2025 ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दिनांक 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीमध्ये सेवा पंधरवडा आयोजित केलेला आहे। सेवा पंधरवड्याच्या अनुषंगाने माननीय महसूल मंत्री साहेबांची काल ऑनलाईन व्हीसी झाली। त्यामध्ये सांगण्यात आलेल्या गोष्टींनुसार 3 टप्प्यांमध्ये हा कार्यक्रम राबवायचा आहे। जसं की पहिल्या टप्प्यामध्ये पानंद रस्ते विषयक मोहीम, दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्वांसाठी घरे या उपक्रमासाठी पूरक उपक्रम आणि तिसरा टप्पा म्हणजे जिल्हाधिकारी यांनी स्थानिक परिस्थितीचा विचार करून एखादी नाविन्यपूर्ण योजना। या अनुषंगाने माननीय जिल्हाधिकारी जळगाव यांनी सेवा पंधरवड्या विषयक जळगाव जिल्ह्यामध्ये ज्या योजना राबवायच्या आहेत अशा योजनांचं एक आकृतीबंध करून आम्हाला प्रोव्हाइड केलेला आहे। त्या अनुषंगाने आपण 11 टप्प्यांमध्ये 11 विषयांवर काम करत आहोत। ह्या सेवा पंधरवड्यामध्ये यामध्ये थकबाकी मुक्ती मोहीम यासाठी 13 सप्टेंबर रोजी लोक अदालत आयोजित केलेली आहे। यामध्ये जमीन महसुलाची थकबाकी तसेच RRC अंतर्गत थकबाकी आणि लेखा परीक्षा यामध्ये आम्ही याद्या तयार करून त्या याद्या न्यायालयामध्ये सादर केलेले आहेत आणि त्या अनुषंगाने तयार केलेल्या एकूण 1357 नोटिसा 1353 नोटिसा आम्ही इश्यू केलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही जमीन महसुलाची थकबाकी वसूल करत आहोत। त्याच पद्धतीने जिवंत सातबारामध्ये 5 सप्टेंबर पर्यंत तलाठी यांच्याकडे प्राप्त झालेल्या सर्व वारस प्रकरणांमध्ये आपण सहाक तयार करून सर्व वारस नोंदी 2 ऑक्टोबर 25 पर्यंत निकाली काढत आहोत। याचबरोबर संजय गांधी पुरवठा आणि निवडणूक शाखा यांमध्ये प्राप्त असलेल्या सर्व मृत व्यक्तींची यादी आपण तलाठी यांना प्रोव्हाइड करत आहोत आणि त्यानुसार देखील आपण वारस नोंदी घेणार आहोत। त्याच पद्धतीने जिवंत रेशन कार्ड ही एक मोहीम आपण आयोजित केलेली आहे। त्या अनुषंगाने आपण संजय गांधी पुरवठा आणि तलाठ्यांकडील प्राप्त वारस नोंदी याच्यामधून आपण अपात्र लोकांना वगळण्याचे कामकाज करत आहोत। शेत सुलभ योजना म्हणजे यामध्ये तुकडा शेरा असलेले सातबाऱ्यांवर आपण काम करणार आहोत आणि तुकडा शेरा जे पात्र तुकडा शेरा आहेत ते आपण कमी करणार आहोत। यामध्ये यावल तालुक्यामध्ये 9,500 तुकडा शेरा असलेले सातबारे प्राप्त झालेले आहेत। यामध्ये आपण टोटल 4,397 प्राप्त तुकड्यांवर काम करून ते आपण कमी केलेले आहे। यामध्ये परिशिष्ट 1, परिशिष्ट 2, परिशिष्ट 3 आणि तहसीलदारांचा आदेश या पद्धतीने कामकाज करून फेरफार करून सातबाऱ्यांवरचा तुकडा शेरा देखील कमी केलेला आहे। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।